तर मित्रांनो, आम्ही तिघ आहेत, आमचे भाऊ आहेत आणि आमचे अंकल आहेत. तर तिघं मिळून आपण तामिळनाडूला चाललेलं आहे. तर कारण काय मला माहिती नाही, तर आपण विचारूया आमचे अंकलला. तर आपण तामिळनाडूला कशाला चालले आज? हे आपण तामिळनाडूला दिंडीगलला उतरायचं आपल्याला. ओके. तिथनं पेराकुलम म्हणून आहे, की मुरिंगा रेल्वे स्टेशन आहे तिथं. ओके. तिथं रेल्वे स्टेशनमध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटीचे संशोधन चालू आहे. ओके. ओके. आणि ते कुठल्या गुणवत्तेचे विचारणार आहेत. हां. फ्युचरमध्ये ह्या मुरिंगा शेतीला किती चांगला दिवस येणार आहेत. बरोबर. तिचं अभ्यास करण्यासाठी आपण तिघंही तिथं पेराकुलमला निघालेलं आहे. ओके. पेराकुलम हे भारतामधलं जे प्रसिद्ध असं शेवगा संशोधन केंद्र आहे. ओके. ओके. शेवगा संशोधन केंद्र आपल्याकडच्या लोकांना अजून पूर्ण कल्पनेमध्ये नाही. ओके. मग ज्यावेळेला आपण केंद्र सरकारची संशोधन केंद्र असल्यामुळे ओके. केंद्र सरकारी संशोधन केंद्र आहे ते केंद्र आहे. त्यामुळे तिथं आपण जाऊन तिथल्या चौकशी करून चर्चा करून ओके. कुठल्या त्याच्यामध्ये पिकांमध्ये काय सुधारणा आणता येईल. नाही, बदलत्या हवामानानुसार पिकामध्ये येणारे म्हणजे ते संकट ओके टाळण्यासाठी म्हणजे तिचं उपाययोजना काय काय चाललंय संशोधनामध्ये त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही तिघंही तिथं निघालो होतो पेराकुलमला. ओके. मग तुम्हाला ह्याची माहिती कोणी सांगितली की तिकडं असं सगळं आहे, म्हणजे संशोधन केंद्र आहे आणि स्पेशली शेवग्याचे संशोधन केंद्र आहे, आणि कधीपासून तुम्ही हे विचार करता याच्याबद्दल? दिवसापासून शेवग्याचं केंद्र आणि रिसर्च सेंटर आपलं सोलापूरमध्ये संशोधन केंद्र आहे. बरोबर. सर आहे 5 वर्ष. हां. त्यानंतर जास्त आपल्याला शेवगा आलं पाहिजे आणि ओके. ओके. ओव्हरऑल शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी आपण कन्याकुमारी आपलं मदुरायला चाललो. शेवगा हा एक असा पदार्थच कमी आहे. द्राक्ष वगैरे द्राक्ष डाळ सर्व पिकून पण एवढं त्याला खर्च नाही. ओके. द्राक्ष आपल्याला लावून पाणी नसेल तर काढावं लागतं. आपल्याला शेवग्याला पाणी कमी लागतं का? पाणी कमी लागतं. जर दुष्काळ जरी पडला तर शेवगाचा झाड पडत नाही, पुन्हा आपल्याला लागवड करायची मिळेल. ओके. ओके. त्यामुळे मग शेवगा काय रेट आहे तुमच्याकडं? आता सध्या 70-75 सोलापूर ओके. 70-75 शेतकऱ्याकडून जे व्यापारी लोक घेतात, पण तेच व्यापारीला का मुंबई पुण्याला गेले की 40 रुपयाला पाव किलो देतात. ओके. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आम्ही तिघं तामिळनाडूला शेवग्याची संशोधन अथवा रिसर्च सेंटरला भेट देण्यासाठी चाललेलं आहे. तर तिथं गेल्यावर रिसर्च सेंटर कसं आहे, काय शेवग्याचे उत्पन्न कसं वाढवता येईल, शेतकऱ्यांचे कसे फायदा होईल, त्याच्याबद्दल आपण अभ्यास अतिशय व्यवस्थित करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. धन्यवाद मित्रांनो.